तर एक महत्त्वाची आंतरराष्ट्रीय घडामोड कोणत्याही दबावाला बळी पडणार नाही अशा शब्दात भारतानं अमेरिकेला लादलेल्या 25% टॅरिफवर आपली पहिली प्रतिक्रिया दिली। इतकंच नाही तर शेतकरी, उद्योजक, व्यापाऱ्यांचं हित जपण्यासाठी भारत कटिबद्ध असल्याचंही यावेळी केंद्र सरकारनं म्हटलंय। अमेरिकेकडून भारतीय वस्तूंवर 25% टॅरिफ लावण्यात आलाय। 1 ऑगस्टपासून टॅरिफ लागू होणार अशी मोठी घोषणा ट्रम्प यांनी केली। अमेरिकेचा भारतावर 25% टॅरिफ, 1 ऑगस्ट पासून टॅरिफ लागू, ट्रम्प यांची घोषणा। भारत कोणत्याही दबावाला बळी पडणार नाही, केंद्राची भूमिका। ट्रम्प यांच्या घोषणेचा गांभीर्यानं अभ्यास केला जातोय। राष्ट्रीय हिताचं रक्षण करण्यासाठी भारत आवश्यक सर्व पावलं उचलेल। द्विपक्षीय कराराबाबत अमेरिकन राष्ट्राध्यक्षांच्या विधानाची दखल घेतली। अमेरिकेच्या 25% टॅरिफच्या परिणामाबाबत सरकार अभ्यास करते। दोन्ही देश काही महिन्यांपासून निष्पक्ष, संतुलित, परस्पर फायदेशीर द्विपक्षीय व्यापार करारावर पोहोचण्यासाठी वाटाघाटी करतोय। आम्ही या उद्दिष्टासाठी वचनबद्ध आहोत। आम्ही शेतकरी, उद्योजकांच्या कल्याणाचं रक्षण करण्यास सर्वोच्च महत्त्व देतो। सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांच्या कल्याणाचं रक्षण करण्यास महत्त्व देतो। अमेरिकेचा भारतावर 25% टॅरिफ। भारत आपला मित्र देश असला तरी आपण त्यांच्याशी तुलनेनं कमी व्यवसाय केलाय, कारण त्यांचं आयात शुल्क जगातील सर्वात जास्त आहे आणि त्यांच्याकडे सर्वात कठीण आणि त्रासदायक गैर आर्थिक व्यापार अडथळे आहेत। तसंच त्यांनी नेहमीच त्यांचे बहुतांश लष्करी साहित्य रशियाकडून खरेदी केलंय आणि ते रशियाचे ऊर्जेचे सर्वात मोठे खरेदीदार आहेत। चीनसह ज्यावेळेला सर्वजण रशियाला युक्रेनमधील हिंसा थांबवण्यास सांगत आहेत, हे सर्व काही चांगलं नाही। त्यामुळे भारताला 1 ऑगस्ट पासून 25% आयात शुल्क तसंच वरील कारणांसाठी दंड आकारला जाईल। भारताने रशियाकडून तेल आणि शस्त्र खरेदी केलं तर दंड लावण्यात येईल। मला इमिजिएट इम्पॅक्ट भारतीय अर्थव्यवस्थेवर पडेल असं नाही वाटत आहे। ओव्हरऑल हे असं की 25% हा जो टॅरिफ लावलेला आहे हा आता त्यांनी फक्त टेम्पररी लावलेला आहे, कारण की ऑगस्टच्या पहिल्या वीकमध्ये परत US डेलिगेट इकडे येणार आहे। सो हे इम्पॅक्ट काही दिवस मार्केटला दिसेल, पण माझ्या मते आपल्या मार्केटला जो मेन गाभा आहे ना, तो मेन टॅक्स बिल जे संसदेमध्ये येते त्याच्यावरती जास्ती फोकस आहे। आणि टॅक्स बिलमध्ये टॅक्स इम्प्लिमेंटेशनच्या काही गोष्टी आहेत ज्या आता काही दिवसांनी टीव्हीवर आल्या की कळतीलच, पण त्याच्यावर जास्ती बाजार लक्ष ठेवू नये असं माझं पहिलं मत आहे। हा टेम्पररी इफेक्ट असेल, आता काय असेल तरी।